नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिक पॅराजंबल घेणार आहोत. पॅराजंबलचे प्रश्न परीक्षेमध्ये जे येतात त्यांना आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचं आहे, यासाठी काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स आहेत. त्यापैकी आज आपण 3 महत्त्वपूर्ण ट्रिक्सला अभ्यासणार आहोत, त्यांना समजून घेणार आहोत, जेणेकरून जे पॅराजंबलचे क्वेश्चन्स येत आहेत त्यांना आपण कसं सोडवू शकतो. सुरुवात करूया पहिल्या ट्रिकला. पहिली ट्रिक आहे प्रोनाउन रेफरन्स. प्रोनाउन रेफरन्स नावाची ही जी ट्रिक आहे, ही सर्वांना माहिती असली पाहिजे आणि अत्यंत बेसिक किंवा आपण प्रायमरी स्वरूपाची ट्रिक याला म्हणू शकतो. यामध्ये काय असणार आहे, तर जेव्हा आपल्या पॅराजंबलची जी पी क्यू आर एस किंवा ABCDची जी वाक्य असतील, या वाक्यांमध्ये जर काही प्रोनाउन्स येत असतील तर ती आपली पहिली वाक्य नसतात आणि त्यामुळे आपण आपला जो प्रश्न आहे पॅराजंबलचा, त्यामध्ये ते सेंटेन्स जे आहे ते स्किप करून इतर सेंटेन्सेस जे आहेत त्यांचा विचार पहिल्या सेंटेन्ससाठी करू शकतो. आणि प्रोनाउन रेफरन्स म्हणजे नेमकं काय? आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रोनाउन हा जो शब्द आहे तो नाऊनच्या जागेवर येत असतो. आपण नाऊन या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत, समजून घेतलेलं आहे की नाऊनचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण प्रोनाउनचा वापर करतो. म्हणजे प्रोनाउन हा शब्द कोणाच्या जागेवर येत असतो, तर तो नाऊनच्या जागेवर येत असतो. म्हणून आपल्याला इतकं कळलं पाहिजे की ज्या सेंटेन्समध्ये प्रोनाउन असेल तो कुठल्यातरी नाऊनचं रिपिटेशन जे आहे ते टाळण्यासाठी येत आहे. म्हणजे त्याआधी एक्झॅक्ट कोणतं तरी नाऊन असेल जे दुसऱ्या कोणत्यातरी सेंटेन्समध्ये असेल ते आपल्याला तपासायचं आहे. मग बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की इट, दे, दिस, दोज, सच, ही आणि शी अशी सर्वनामं ज्यांना आपण प्रोनाउन्स म्हणतो, नेहमी पूर्वीच्या नाऊन किंवा नामावर अवलंबून असतात. जे आता मी तुम्हाला सांगितलं की नाऊनचाच रेफरन्स देण्यासाठी प्रोनाउन येत असतं. परंतु वारंवार नाऊन न घेता आपण कोणाचा वापर करतो? प्रोनाउनचा वापर करतो. हे प्रोनाउन चॅप्टर शिकवताना देखील मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचाच वापर आता आपल्याला पॅराजंबलमध्ये करायचा आहे. म्हणून ज्या नाऊनचं वर्णन केलेलं असणार ते नाऊन आधी यायला हवं. म्हणजे ते नाऊन ज्या सेंटेन्समध्ये असेल ते या प्रोनाउनच्या सेंटेन्सच्या आधीचं सेंटेन्स असेल. ही जोडी किंवा आपण ही पेअर आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. आता हे जे तुम्हाला मी सांगितलं याचा आपण पॅराजंबलच्या क्वेश्चन्समध्ये कशा पद्धतीने वापर करू शकतो, त्याची 3 महत्त्वपूर्ण आपण एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे बघा. हे PQRS हा पूर्ण पॅराजंबलचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आपल्याला 4 सेंटेन्सेस दिले आहेत आणि 4 सेंटेन्सेसची जम्पलिंग करण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांची ऑर्डर चुकवण्यात आलेली आहे. त्यांना योग्य क्रमामध्ये आपल्याला अरेंज करायचं आहे आणि एक मीनिंगफुल किंवा कोहरंट पॅराग्राफ आपल्याला तयार करायचा आहे. पहिलं सेंटेन्स रीड करा. इट हॅज रिशेप द वे ह्युमन्स वर्क, लर्न अँड कम्युनिकेशन. आता हे सेंटेन्स जर तुम्ही पाहत आहात मित्रांनो, तर या सेंटेन्समध्ये तुम्हाला पी या सेंटेन्सची सुरुवात इट या प्रोनाउनने दिसत आहे. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी इथे इट दिसतोय, तर या इटचा अर्थ असा आहे की तुम्हाला या ठिकाणी प्रोनाउन रेफरन्स नावाची जी ट्रिक आहे ती यूज करायची आहे. इथून आपल्याला क्लिअरली कळतं की हे सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स असणार नाही. परंतु आपल्याला हे पण कळतं की हा जो इट आहे, हा इट कोणत्यातरी नाऊन सोबत किंवा कोणत्यातरी नाऊनसाठी आलेला असेल. तो नाऊन देखील आपल्याला शोधायचा आहे, जेणेकरून आपल्याला पॅराजंबलचा क्वेश्चन अधिक इझिली सोडवता येईल. पुढे म्हटलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता हे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण पाहिलं, ज्याला आपण शॉर्टमध्ये AI म्हणतो, हे पूर्ण नाऊन आहे मित्रांनो. आणि नाऊनच्या जागेवर कोण येत असतं? जर नाऊन रिपीट होत असेल तर ते रिपीट न होता त्याऐवजी आपण प्रोनाऊनचा वापर करतो. हे सेंटेन्स पूर्ण रीड करा. इज ट्रान्सफॉर्मिंग द मॉडर्न वर्ल्ड ॲट ॲन अनप्रेसिडेंटेड पेस. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो इकडे आर्टिकल द आहे आणि या आर्टिकल द सोबत इकडे मॉडर्न वर्ल्ड जो आहे तो आणखी एक या ठिकाणी नाऊन वापरलेला आहे. या सेंटेन्समध्ये आपल्याला कुठेही प्रोनाऊन पाहायला मिळत नाहीये. पुढे बघा, मेनी इंडस्ट्रीज नाऊ इंटिग्रेट इट. आता हा जो इट आपण या ठिकाणी पाहत आहोत, हा देखील एक प्रोनाऊन रेफरन्सचाच भाग आहे. आणि प्रोनाऊन रेफरन्स म्हणजे काय, की हा इट कोणत्यातरी शब्दासाठी आलेला आहे, कोणत्यातरी नाऊनसाठी आलेला आहे. आणि आपण एस सेंटेन्स पाहूया. तर एस सेंटेन्समध्ये दिस इंटिग्रेशन असं म्हटलेलं आहे. सो हा दिस जो आहे हा या ठिकाणी एक्झेक्टिव्ह म्हणून यूज करण्यात आलेला आहे, की जो रेफरन्ससाठीच आलेला आहे. जेव्हा कोणत्याही नाऊन सोबत तुम्ही दिस किंवा दॅट किंवा कोणत्याही नाऊन सोबत तुम्ही सच किंवा दीज किंवा दोज अशा प्रकारची आपण जी डिटर्मिनर्स आहेत ते वापरत असतो, तेव्हा ते रेफरन्ससाठी येत असतात. मग आता या पूर्ण सेंटेन्सेसमधनं आपल्याला काय कळतं? या सेंटेन्सेसमधनं आपल्याला कळतं की हे आपलं पहिलं सेंटेन्स नाही. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा इट आहे, हे आपलं पहिलं सेंटेन्स नाही. हे क्यू आहे, हे एकतर आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं किंवा हे एस जे आहे हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. आता क्यू आणि एस ची जेव्हा आपण तुलना करतोय, तेव्हा क्यू मध्ये आपल्याला एक्झॅक्टली नाउन्स मिळत आहेत, की जे नाउन पुढे इट म्हणून वापरली गेलेली आहेत. इथे पण इट जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीच वापरलेला आहे.
आणि इकडचा इट जो आहे तो पण आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वापरलेला आहे. म्हणजे 4 सेंटेन्सेस रीड केल्यानंतर जर काही सेंटेन्सेसमध्ये प्रोनाउन आहेत, तर ती सेंटेन्सेस आपल्याला फर्स्ट सेंटेन्स म्हणून कन्सिडर करायची नसतात. राहिलेली सेंटेन्स जी आहेत त्यांची तुलना करून आपल्याला पहिल्या सेंटेन्सपर्यंत पोहोचायचं असतं. हे तर आपलं काम होतंच. प्लस आपल्याला ही पेअर सुद्धा मिळते, एक जोडी सुद्धा मिळते, ज्याला आपण पेअर मॅचिंग म्हणतो किंवा सेंटेन्स कनेक्टिंग सुद्धा म्हणतो. सेंटेन्स कनेक्टर्स म्हणजे काय, की हे जे नाउन आलेलं आहे, त्या नाउन नंतर एकतर हा प्रोनाउन येईल किंवा हे प्रोनाउन येईल. म्हणजे या नाउनसाठी एकतर हा इट वापरलेला आहे किंवा तो इट वापरलेला आहे. म्हणजे या सेंटेन्स नंतर एकतर हे सेंटेन्स येईल किंवा हे सेंटेन्स येईल, हेही आपण कन्फर्म करू शकतो मित्रांनो. सो याला आपण प्रोनाउन रेफरन्स असं म्हणत असतो. एक टेक्निक असते मित्रांनो. आता या ठिकाणी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. परंतु ट्रिक आणि टेक्निकमध्ये फरक असतो. ट्रिक काय असतं? ट्रिक एक युक्ती असते, की अतिशय जलद गतीने आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं आहे, तर त्यासाठी आपण ट्रिकचा वापर करतो, ज्याला आपण चलाखी किंवा युक्ती असं म्हणतो. आणि हा एक शॉर्टकट असतो. यासाठी आपल्याला आपली स्मरणशक्ती चांगली असावी लागते. परंतु टेक्निक जी आहे, ती टेक्निक ट्रिकपेक्षा फार महत्त्वाची आहे. आपण टेक्निकला प्रायोरिटी दिली पाहिजे रादर दॅन ट्रिक. आता या ठिकाणी मी तुम्हाला ही ट्रिक सांगितलेली आहे. परंतु या ट्रिकला जर टेक्निकमध्ये रूपांतर करायचं असेल, तर मी तुम्हाला आणखी या ठिकाणी एक सांगू शकतो, की बघा या ठिकाणी मित्रांनो इट हा शब्द दिलेला आहे, दे हा प्रोनाउन दिलेला आहे, ही हा प्रोनाउन दिलेला आहे आणि शी हा प्रोनाउन दिलेला आहे. परंतु प्रोनाउन रेफरन्समध्ये जर आपण पाहिलं, तर हा आय पण एक प्रोनाउन आहे, त्यानंतर वी पण एक प्रोनाउन आहे आणि यू हा पण एक प्रोनाउन आहे. परंतु ही जी सेंटेन्सेस जी आयने सुरू होतील, वीने सुरू होतील आणि यूने सुरू होतील, ही पहिली सेंटेन्सेस असू शकतात. ही पहिली सेंटेन्सेस असू शकतात. हे पहिले सेंटेन्स, पहिले वाक्य असू शकते. हे पहिले वाक्य असू शकते मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी ट्रिकनुसार जर आपण गेलो, तर आपल्याला फास्ट आन्सर देता येतात. परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला ट्रिक काम करूनच देईल असं नाही. टेक्निक जर तुमची चांगली असेल, टेक्निक म्हणजे काय एक पद्धत असते, शास्त्रशुद्ध पद्धत असते, जी ज्ञानावर आणि सरावावर आधारित असते. म्हणून तुमचं ज्ञान चांगलं असेल, तुमचा सराव चांगला असेल, तर तुम्ही ट्रिकचा वापर करणार नाही, तुम्ही टेक्निकचा वापर करणार आणि या सर्व टेक्निक्स मी ऑलरेडी आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये प्रत्येक प्रश्न सोडवत असताना तुम्हाला सांगितलेले आहेत मित्रांनो. सो ट्रिकपेक्षा टेक्निकवर आपण जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, तर बघा पुढचा आणखी एक सेंटेन्स आहे, की द इंटरनेट हॅज बिकम द बॅकबोन ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन. पुढचा सेंटेन्स आहे, इट कनेक्ट्स पीपल, बिझनेसेस अँड गव्हर्नमेंट्स अक्रॉस कॉन्टिनेंट्स. इकडे म्हटलेलं आहे, दिस कनेक्टिव्हिटी हॅज एनेबल्ड द ग्लोबल फ्लो आयडियाज अँड इन्फॉर्मेशन. इकडे म्हटलेलं आहे, हाऊ एव्हर इट हॅज ऑल्सो रेज्ड सिरियस कन्सर्न अबाउट प्रायव्हसी अँड डेटा सिक्युरिटी. 4 सेंटेन्सेस आहेत. या 4ही सेंटेन्सेसमध्ये आपल्याला प्रोनाउन रेफरन्स नावाची जी ट्रिक आहे, ती जर यूज करायची असली, तर आपण इकडे बघू शकतो, की द इंटरनेट हॅज बिकम द बॅकबोन ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन. आता या ठिकाणी द आणि इंटरनेट हा शब्द वापरलेला आहे. इकडे जर तुम्ही सेंटेन्स क्यू पाहिलं, तर सेंटेन्स क्यू मध्ये इटचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे हा एक प्रोनाउन रेफरन्स आहे. म्हणजे हे आपलं पहिलं वाक्य होईल का? नाही. आणि इथून आपल्याला हे पण कळतंय, की हा इट कुठल्यातरी नाउनसाठी वापरलेला आहे. मग तो कोणत्या नाउनसाठी वापरलेला आहे, कोणत्या सेंटेन्समध्ये नाउन आहेत, ते आपल्याला शोधायचे आहे. म्हणजे या सेंटेन्स सोबत आपलं ते सेंटेन्स कनेक्ट होईल. पुढे बघा, दिस कनेक्टिव्हिटी. इथे पुन्हा एकदा दिस आलं आणि इकडे काय आलेलं आहे? कनेक्टिव्हिटी आलेला आहे. सो हा सुद्धा या ठिकाणी एक ॲडजेक्टिव्ह आहे किंवा तुम्ही त्याला प्रोनाउन देखील कन्सिडर करू शकतात. परंतु दिस कनेक्टिव्हिटी म्हणजे ही कनेक्टिव्हिटी. सो दिस कनेक्टिव्हिटी म्हणता बरोबरच आपल्याला क्लिअरली कळलं पाहिजे, की हा दुसऱ्या सेंटेन्सचा रेफरन्स आहे. म्हणजे याआधी कुठलं तरी सेंटेन्स असणार. म्हणजे हे पण आपलं पहिलं सेंटेन्स या ठिकाणी होणार नाही. आणि इकडच्या सेंटेन्समध्ये जर आपण पाहतोय, तर इकडे सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतोय? इट पाहायला मिळतोय, म्हणजे प्रोनाउन पाहायला मिळतोय. म्हणजे प्रोनाउनचं जे सेंटेन्स आहे, हे फर्स्ट सेंटेन्स असणार नाही. आणि हा जो इट आहे आणि हा जो इट आहे, हा कुठल्यातरी नाउनसाठी वापरलेला आहे. मग तो कुठल्या नाउनसाठी वापरलेला असेल? एकतर इंटरनेटसाठी वापरलेला असेल किंवा मॉडर्न सिव्हिलायझेशनसाठी वापरलेला असेल. पूर्ण सेंटेन्स रीड केल्यानंतर आपल्याला कळतंय, की तो कोणासाठी वापरलेला आहे? द इंटरनेटसाठी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्लिअरली कळतंय, की पी आपलं पहिलं सेंटेन्स होईल आणि पी या सेंटेन्सशी कनेक्टेड सेंटेन्स कोणते असतील? क्यू सेंटेन्स असेल आणि एस सेंटेन्स हे पी या सेंटेन्सला कनेक्ट करतील. त्याचा पडताळा आपल्याला करून पाहायचा आहे. सो या ठिकाणी आपण हा नियम किंवा ही ट्रिक फक्त कोणत्या दृष्टिकोनातनं बघत आहोत? प्रोनाउन रेफरन्सच्या दृष्टिकोनातनं पाहत आहोत. पुढे बघा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स लाईक Facebook अँड Twitter
हॅव चेंज्ड पॉलिटिकल डिस्कोर्स. सो या ठिकाणी सोशल मीडिया या विषयाबद्दल बोललं जात आहे, की सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याबद्दल. दे ऑलो. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतायत मित्रांनो, की दे काय आहे? एक प्रोनाउन आहे. म्हणजे इथे आपल्याला प्रोनाउन रेफरन्सची ट्रिक यूज करायची आहे. हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही आणि हा दे कुणासाठी तरी वापरलेला असेल हे क्लिअरली आपल्याला कळायला पाहिजे. दिस डायरेक्ट एंगेजमेंट. आता दिस नंतर हे डायरेक्ट एंगेजमेंट जे आहे, हे आपल्याला काय मिळतं? एक नाउन मिळतंय. जरी डायरेक्ट एंगेजमेंट या ठिकाणी नाऊन असलं आणि डायरेक्ट हा या ठिकाणी एक ॲडजेक्टिव्ह असला, तरी त्याच्या आधी दिस वापरलेला आहे. आपल्याला कळायला पाहिजे किंवा दिस सोबत किंवा दॅट सोबत किंवा सच सोबत किंवा दीज सोबत किंवा दोज सोबत जर एखादं नाऊन येत असेल, तर याचा अर्थ असा आहे की त्या नाऊनचं आधी इंट्रोडक्शन झालेलं आहे. म्हणजे आधी जिथे इंट्रोडक्शन झालं असेल ते सेंटेन्स या सेंटेन्सच्या आधी येणार. इथे देखील आपण प्रोनाउन रेफरन्स हा नियम वापरू शकतो, परंतु हे सेंटेन्स आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. इकडे बघा मित्रांनो, कॉन्सिक्वेंटली दिलेलं आहे. जर वाक्यामध्ये विरोधाभास किंवा कॉन्सिक्वेंटली किंवा परिणाम दाखवणारे शब्द येत असतील, जसं मागच्या सेंटेन्समध्ये हावेवर होता, या सेंटेन्समध्ये कॉन्सिक्वेंटली हा शब्द आहे. ही शब्द कधीच आपली पहिली सेंटेन्सेस नसतात आणि म्हणून हे सुद्धा आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. इकडे आपल्याला काय कळालं? फर्स्ट सेंटेन्स कळालं आहे. सो इकडे आपल्याला मिळालेला आहे प्रोनाउन रेफरन्स, इकडे पण आपल्याला मिळालेला आहे प्रोनाउन रेफरन्स आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इकडे आपल्याला मिळालेलं आहे एक कॉन्सिक्वेंटली, ज्याला आपण कॉज इफेक्ट म्हणतो किंवा कॉन्ट्रास्ट वर्ड्स असं म्हणत असतो. सो इथे आपण पाहू शकतो की सेंटेन्स पी आपलं पहिलं सेंटेन्स होईल आणि सेंटेन्स पीला एकतर क्यू कनेक्ट होईल किंवा आर कनेक्ट होईल. ऑब्व्हियसली आपण बघू शकतो की सेंटेन्स पीला क्यू किंवा आर पैकी कुठलं तरी एक सेंटेन्स कनेक्ट होणार म्हणजे होणारच. म्हणजे आपण एक्झॅक्टली 2 सेंटेन्सेस जे आहेत त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो की एका पाठोपाठ येणारी 2 सेंटेन्सेस कोणती असणार. पुढची ट्रिक आहे बघा, इंट्रोडक्टरी सेंटेन्सेस. इंट्रोडक्टरी सेंटेन्सेसमध्ये प्रामुख्याने काय असतं की एखाद्या विषयाची आपल्याला ओळख करून दिलेली असते. चारही सेंटेन्सेस जेव्हा आपण रीड करतो तेव्हा एक्झॅक्टली कुठलं ना कुठलं सेंटेन्स असतं की ज्या सेंटेन्समध्ये विषयाची एक्झॅक्टली ओळख करून दिलेली असते. आता ट्रिक काय आहे की जनरली आपला जी पॅराजंबलची क्वेश्चन्स विचारली जातात त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण विषय असतात जे सध्या आपल्याला करंट अफेअर्स म्हणून आपण घेत असतो. जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, या टॉपिकवर पॅराजंबल विचारला जातो. जसं की ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा आपण म्हणू शकतो क्लायमेट चेंज आहे, जसं की एज्युकेशन आहे, जसं की सायन्स आहे किंवा काही महत्त्वाचे काही शोध लागलेले असतील, जिओग्राफी संबंधित, इकॉनॉमी संबंधित किंवा हिस्ट्री संबंधित काही टॉपिक असतात की त्यांची सेंटेन्सेस आपल्याला पॅराजंबल म्हणून दिलेली असतात. मग तो विषय आपल्याला कळाला पाहिजे. आता 2024 आणि 25 मध्ये जे पॅराजंबल्स विचारलेले आहेत, मॅक्सिमम पॅराजंबल्स एकतर एज्युकेशन किंवा ग्लोबल वॉर्मिंग किंवा टेक्नॉलॉजी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इकॉनॉमी किंवा क्लायमेट चेंज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेड केले जातात त्यावर आधारित असलेले पॅराजंबल आपल्याला विचारलेले आहे. मग आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की नेमका आपल्या पॅराजंबलचा विषय कोणता आहे. बघा, हाऊएव्हर आत्ताच आपण पाहिलं मित्रांनो की हाऊएव्हर जे सेंटेन्स आहे हे काय करते? सेंटेन्समध्ये विरोध निर्माण करते. मग कशाचा तरी विरोध केलेला आहे. जर विरोध केलेला आहे तर ज्या गोष्टीचा विरोध या ठिकाणी केला जातोय त्या गोष्टीची उल्लेख, ओळख, इंट्रोडक्शन आधीच झालेलं असणार. म्हणजे हे आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. त्यानंतर दिस सोबत जर डॉमिनन्स हा नाऊन येत आहे तर हे पण आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. इथे आपण प्रोनाउन रेफरन्सचाही रूल वापरतोय आणि इथे आपण हावेवर एक कॉन्ट्रास्ट रूल पण वापरतोय. पुढे बघा, फॉर सेंचुरीज युरोप अँड नॉर्थ अमेरिका हॅव रिमेन दी सेंटर्स ऑफ ग्लोबल ट्रेड अँड फायनान्स. आता या ठिकाणी ट्रेड बद्दल आपल्याला पाहायला मिळते की फॉर सेंचुरीज, शतकापासून शतकानुशतके, युरोप अँड नॉर्थ अमेरिका हॅव रिमेन दी सेंटर ऑफ ग्लोबल ट्रेड, की ते सेंटर केंद्रबिंदू राहिलेला आहे ग्लोबल ट्रेड आणि फायनान्स. या ठिकाणी आपल्याला कळतंय की एकतर ग्लोबल ट्रेड किंवा फायनान्स हा आपला महत्त्वपूर्ण विषय असू शकतो की ज्याच्या भोवती आपला पॅराजंबल जो आहे तो जाणार आहे. कंट्रीज लाईक चायना अँड इंडिया begin to assert their economic strength in international markets. आता सेंटेन्स क्रमांक बी बघा आणि सेंटेन्स क्रमांक सी बघा. या दोन्ही सेंटेन्सेसमध्ये आपल्याला प्रोनाउन रेफरन्स पाहायला मिळतोय, ना कॉन्ट्रास्ट रेफरन्स पाहायला मिळतोय, ना कन्क्लुजन रेफरन्स पाहायला मिळतोय, ना इफेक्ट रेफरन्स पाहायला मिळतोय. इथे आपण जर पाहिलं तर दोन्ही सेंटेन्सेसमध्ये आपल्याला नाऊन आणि कुठल्या तरी विषयाबद्दल एक ओळख करून दिलेली आहे. इकडे म्हटलेलं आहे दिस शिफ्ट. दिस नंतर हा जो शिफ्ट शब्द आहे हा एक नाऊन आहे आणि त्यामुळे हे पण आपलं सेंटेन्स होणार नाही, फर्स्ट सेंटेन्स होणार नाही, कारण हे कुठलं तरी मधलं सेंटेन्स होणार आहे. आपल्याला या ठिकाणी इंट्रोडक्टरी पार्ट किंवा बिगिनिंग सेंटेन्स किंवा ओपनिंग सेंटेन्स किंवा स्टार्टिंग सेंटेन्स जे आहे ते चेक करायचे आहे. जेव्हा आपण बी आणि सी बद्दल प्रॉपरली बोलतोय तेव्हा या ठिकाणी इंटरनॅशनल मार्केट आणि इकॉनॉमिक स्ट्रेंथ जे आहे त्याच्याबद्दल बोललं जात आहे आणि इंडिया आणि चायना सारख्या ज्या कंट्रीज आहेत
की त्यांनी काय जोर देण्यास सुरुवात केलेली आहे इकॉनॉमिक स्ट्रेंथबद्दल इंटरनॅशनल मार्केटमध्ये. परंतु हे इंटरनॅशनल मार्केट केव्हा येणार? जेव्हा ग्लोबल ट्रेड येणार आणि ग्लोबल फायनान्स येणार तेव्हा. या दोन्ही सेंटेन्सेसच्या तुलनेमध्ये आपल्याला क्लिअरली कळते की ग्लोबल ट्रेड किंवा ग्लोबल फायनान्स जो आहे तो आपला इंट्रोडक्टरी पार्ट आहे, म्हणून हे आपलं फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी होईल मित्रांनो. जेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल की आपल्या या पॅराजम्बलमध्ये असलेली जी सेंटेन्सेस आहेत, कारण 2 सेंटेन्सेस तर अशी असतील की जे कॉन्क्लुसिव्ह सेंटेन्सेस असतील, इफेक्ट सेंटेन्स असतील किंवा कॉन्ट्रास्ट असतील किंवा आर्टिकल सुसंगती नसेल किंवा टेन्समध्ये सुसंगती नसेल. 2 सेंटेन्सेस किंवा 1 सेंटेन्स क्लिअरली कळेल की हे आपलं फर्स्ट सेंटेन्स असू शकतं. आणखी बघा, क्लायमेट चेंज हॅज इमर्ज ॲज वन ऑफ द मोस्ट प्रेसिंग ग्लोबल चॅलेंजेस ऑफ 21st सेंचुरी. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग हा आपला एक टॉपिक असू शकतो इंट्रोडक्टरी पार्टचा. इकडे म्हटलेलं आहे रायझिंग टेम्परेचर, मेल्टिंग ग्लेशियर्स अँड एरोटिक रेनफॉल पॅटर्न्स थ्रेटन ह्युमन एक्झिस्टन्स. सो हे रायझिंग टेम्परेचरमध्ये राईज केव्हा होणार, ग्लेशियर्सचं मेल्टिंग केव्हा होणार, जेव्हा क्लायमेट चेंज होतं तेव्हा. म्हणजे आपल्या या ए आणि बे मध्ये आज आपल्याला तुलना करायची असेल तर इंट्रोडक्टरी पार्ट आपला ए होईल, बी होणार नाही. पुढे बघा, हावेवरने सुरू होणारं सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स कधीच नसतं, म्हणजे हे सुद्धा आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. सायंटिस्ट हॅव रिपीटेडली वॉर्न दॅट इमिजिएट मेजर्स आर. आता इमिजिएट मेजर्स आर इसेन्शियल, की काहीतरी महत्त्वपूर्ण पावलं जी आहेत ती उचलली गेली पाहिजेत. मग सुरुवातीलाच आपण असं म्हणू शकतो काहीतरी महत्त्वपूर्ण पाऊल उचलली गेली पाहिजे. महत्त्वपूर्ण पाऊल उचलली गेली पाहिजे हा काय आहे, तर हा आपण म्हणू शकतो की हे कारण आहे. परंतु हे कशाचं कारण आहे ते आधी कुठेतरी दिलेलं असेल, म्हणून डी जे आहे ते इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला घेता येणार नाही. सेंटेन्स ए जे आहे ते आपल्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये जाईल मित्रांनो. पुढे बघा, एज्युकेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं की एज्युकेशन किंवा ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा टेक्नॉलॉजी हे आपले टॉपिक असू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला एज्युकेशन हा शब्द पाहायला मिळतोय, म्हणजे हा पूर्ण पॅराग्राफ कुठेतरी एज्युकेशनच्या अवतीभोवती फिरणार आहे. इथे अनफॉर्च्युनेटली म्हटलेलं आहे की दुर्दैवाने काहीतरी झालेलं आहे किंवा दुर्दैवाने काहीतरी होतंय. सो दुर्दैवाने काहीतरी होतंय म्हणजे काय, की हा परिणाम आहे, म्हणजे आधी काहीतरी झालेला आहे आणि त्याचा दुर्दैव असं आहे की त्याच्यानंतरचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून हे सुद्धा आपलं फर्स्ट सेंटेन्स किंवा इंट्रोडक्टरी पार्ट या ठिकाणी होणार नाही. ट्रू एज्युकेशन. आता एज्युकेशन आणि ट्रू एज्युकेशन या दोघांमध्ये जर आपण विचार केला तर जेव्हा आधी आपण एज्युकेशन बद्दल बोलू तेव्हा आपण म्हणू की खरं एज्युकेशन जे आहे ते नेमकं काय आहे. म्हणून एज्युकेशन आणि ट्रू एज्युकेशन मध्ये जर आपण तुलना केली तर एज्युकेशन जे आहे ते आपला फर्स्ट पार्ट इंट्रोडक्टरी पार्ट होईल. आणि दिस शिफ्ट इथे सुद्धा पुन्हा आलेलं आहे, म्हणजे हे तर आपलं पहिलं सेंटेन्समुळेच होणार नाही. इथे आपल्याला प्रोनाउन रेफरन्स रूल किंवा प्रोनाउन रेफरन्स ट्रिक जी आहे ती वापरायची आहे. म्हणून सेंटेन्स ए जे आहे ते आपलं फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. आता त्यानंतर पुढची ट्रिक आहे नाऊन रेफरन्स. आता ही ट्रिक नाहीये तर याला मी म्हणणार टेक्निक, कारण यामध्ये मी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे. ट्रिक म्हणजे काय, की थोडीशी जी माहिती असते ती तुम्हाला ट्रिकच्या स्वरूपात, शॉर्टकटच्या स्वरूपात दिली जाते. परंतु या ठिकाणी जी माहिती तुम्हाला दिली जात आहे ती पूर्ण दिली जात आहे, पूर्ण अंडरस्टँडिंग तुमची होणार आणि तेव्हा क्लिअरली तुम्हाला कळणार की सेंटेन्सेस कशा प्रकारे फ्रेम केलेले असतात. आता बघा, एखादं नाऊन जर आर्टिकल ए किंवा आर्टिकल ॲन सोबत कुठल्याही सेंटेन्समध्ये येत असेल, असं 4 सेंटेन्सेस पैकी केवळ 1 सेंटेन्स असेल की जिथे एखादं नाऊन जे आहे ते एकतर आर्टिकल ए सोबत येत आहे किंवा आर्टिकल ॲन सोबत येत आहे. जेव्हा एखादं नाऊन आर्टिकल ए किंवा आर्टिकल ॲन सोबत येत आहे तर त्या ठिकाणी त्याचं इंट्रोडक्शन होत आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. परंतु तेच नाऊन जर पुढे आर्टिकल द सोबत येत असेल तर याचा अर्थ असा आहे की ते पहिलं सेंटेन्स होणार नाही. ते सेंटेन्स आर्टिकल ए नंतर नाऊनचं किंवा आर्टिकल ॲन नंतरच्या नाऊनच्या नंतरचं सेंटेन्स होईल. तुम्हाला माहिती असेल की आपण असं म्हणतो की ए डॉग. आपण म्हटलं जेव्हा ए डॉग तेव्हा आपण या ठिकाणी कुठल्या तरी एका डॉग बद्दल बोलतोय आणि त्याच्यानंतर फुल स्टॉप देऊन आपण पुढे पुन्हा एकदा द डॉग असं म्हणतो, म्हणजे आपण त्याच डॉगचा पुढे रेफरन्स देत आहोत. परंतु आता मात्र आपण कोणता आर्टिकल यूज करत आहोत, आर्टिकल द यूज करत आहोत. मी तुम्हाला हे आर्टिकल चॅप्टरमध्ये देखील सांगितलेलं आहे की सुरुवातीला पहिल्यांदा जर एखाद्या नाऊनचं इंट्रोडक्शन होत असेल तर त्याच्यासोबत आपण आर्टिकल ए किंवा ॲन वापरतो. तेच नाऊन पुढे सेंटेन्समध्ये आपल्याला वापरायचं असेल तर प्रत्येक वेळेस त्याच्यासोबत ए किंवा ॲन वापरत नाही, आपण त्यासोबत आर्टिकल द चा वापर करतो. आणि तोच नियम आपल्याला इथे पॅराजम्बलमध्ये यूज करायचा आहे की सुरुवातीचं जे नाऊन असेल त्यासोबत जर आर्टिकल ए किंवा आर्टिकल ॲन असेल तर ते आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं आणि त्याच नाऊन सोबत जर पुढील वाक्यांमध्ये आर्टिकल द चा वापर केलेला असेल तर ते आर्टिकल द सोबत येणारं नाऊनचं जे वाक्य असेल ते आधीच्या वाक्याच्या नंतर येईल.
त्यानंतर बघा, जर दिस सोबत नाऊन असेल, दॅट सोबत नाऊन असेल, दीज, दोज सोबत नाऊन असेल किंवा सच सोबत जर नाऊनचा वापर केला असेल, तर हे सुद्धा सेंटेन्स रेफरन्स सेंटेन्स मानलं जाईल. याचा अर्थ असा आहे, की जे नाऊन दिस किंवा दॅट किंवा दिस किंवा दोज किंवा सचच्या सोबत वापरलेला आहे, त्या नाऊनचा आधीच उल्लेख झालेला आहे. त्या नाऊनला आधीच कोणत्यातरी वाक्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्या नाऊनला आधीच दुसऱ्या कुठल्यातरी वाक्यामध्ये इंट्रोडक्शन देण्यात आलेलं आहे. ते वाक्य आधी येईल आणि त्यानंतर मग दिस, दॅट, दिस, दोज, सच नाऊनची वाक्य येतील. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि एखादं नाऊन असेल, की जे सुरुवातीला यूज झालं आणि परत खाली काही सेंटेन्सेसमध्ये येत आहे. परंतु त्या सेंटेन्समध्ये आपल्याला आर्टिकल ए पण मिळत नाहीये, आर्टिकल ॲन पण मिळत नाहीये, आर्टिकल द पण मिळत नाहीये. त्या नाऊनच्या आधी दिस पण नाहीये, दॅट पण नाहीये, दीज पण नाहीये, दोज पण नाहीये, सच पण नाहीये. मग अशा परिस्थितीत ते वाक्य पहिलं आणि शेवटचं जे वाक्य असतं, त्या वाक्यांच्या कुठेतरी मध्येच येणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. मग बघा पुन्हा एकदा क्लिअर करून देतो ही टेक्निक, की एखादं वाक्य त्यामध्ये नाऊन असेल, त्या नाऊनच्या आधी ए असेल, तर त्या नाऊनचं त्या ठिकाणी इंट्रोडक्शन होत आहे. एखादं वाक्य ज्यामध्ये नाऊन असेल, त्याच्या आधी आर्टिकल ॲन असेल, तर त्या नाऊनचं त्या ठिकाणी इंट्रोडक्शन होत आहे. आणि नंतर हे नाऊन जर पुढील सेंटेन्सेसमध्ये यूज होईल, तर ते एकतर द सोबत वापरलं जाईल किंवा दिस सोबत किंवा दॅट सोबत किंवा दिस सोबत किंवा दोज सोबत किंवा सच सोबत. म्हणजे आपण म्हणू शकतो, की हे सेंटेन्स जे आहे हे फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतं. हे सेंटेन्स फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतं. कोणतं? जे आर्टिकल ए किंवा ॲन सोबत आलेलं आहे. परंतु जे नाऊन आर्टिकल द सोबत आलेलं आहे, ते रेफरन्स सेंटेन्स म्हणू शकतो. दिस आणि दॅट किंवा दिस आणि दोज सोबत सच सोबत आलेलं आहे, तर ते रेफरन्स सेंटेन्स आपण म्हणू शकतो. जसं आपण इथे पाहिलं, की इथे शिफ्ट हा नाऊन आहे, तो दिस सोबत आलेला आहे. म्हणजे हा जो शिफ्ट आहे, ज्याबद्दल कुठला शिफ्ट, कुठला बदल, त्या बदलबद्दल आधीच कुठेतरी सेंटेन्समध्ये बोललं गेलेलं आहे. म्हणजे हे फर्स्ट सेंटेन्स नाही, याच्या आधी काहीतरी बोललेलं आहे. ते आपल्याला शोधायचं आहे. त्याच्याशी आपलं सेंटेन्स कनेक्ट होईल. आणि हा कसा रूल आहे, की एखादं नाऊन सेंटेन्समध्ये आलेलं असेल, परंतु त्यासोबत ना आर्टिकल ए आहे, ना ॲन आहे, ना द आहे, ना दिस, दॅट, दिस, दोज, ना सच आहे. तर असं नाऊन असलेलं जे वाक्य आहे, ते रिपीट तर होत आहे, परंतु ते द सोबत पण रिपीट होत नाहीये. ते आर्टिकल ए, ॲन सोबत तर रिपीट होऊच शकत नाही, कारण ते पहिलं इंट्रोडक्शन करणारे सेंटेन्सेस असतात. म्हणजे एखादं नाऊन जर रिपीटेडली वाक्यांमध्ये येत आहे आणि त्यांच्यासोबत द पण नाहीये, दिस पण नाही, दॅट पण नाही, दीज पण नाही, दोज पण नाही, सच पण नाही. तर मग ते नाऊन असलेलं वाक्य जे आहे, ते पहिलं आणि शेवटचं या दोन्ही सेंटेन्सेसच्या मधोमध कुठेतरी ते येणार असणार आहे. सो ही नाउन रेफरन्सची जी नियम आहेत, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आपण आता सेंटेन्स पाहूया. दिस प्रिन्सिपल बघा, हा प्रिन्सिपल एक नाउन आहे आणि याच्यासोबत दिस आलेला आहे. म्हणजे हा काय आहे? एक नाउन रेफरन्सचा टाइप आहे. सो हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. पुढे बघा, अ रेव्होल्युशनरी. इथे आर्टिकल ए आहे आणि इकडे रेव्होल्युशनरी वापरलेला आहे. याचा अर्थ असा आहे, की हे इंट्रोडक्शन सेंटेन्स करत आहे. इकडे बघा, आयडिया सोबत द वापरलेला आहे, म्हणजे हे सुद्धा आपलं फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी होणार नाही. कोणती आयडिया आहे त्याबद्दल ऑलरेडी कुठेतरी सेंटेन्समध्ये आधी बोललेलं आहे. कॉन्सिक्वेंटली कोणता रूल आहे? इफेक्ट रूल आहे, म्हणजे हे सुद्धा आपलं फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी होणार नाही. आणि इथे आणखी कुठे आपल्याला दिस कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी आपण नाउन रेफरन्स म्हणू शकतो किंवा इव्हन प्रोनाउन रेफरन्स पण आपण याला म्हणू शकतो. सो बघा, इथे सेंटेन्स ए आणि सेंटेन्स डी जे आहे ते आपल्याला क्लिअरली पाहायला मिळते नाउन रेफरन्समध्ये. आणि इथे आपल्याला आर्टिकल पाहायला मिळतोय ए, म्हणजे हे आपलं फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी प्रॉपरली असणार आहे. त्यानंतर बघा, द फेनॉमेनॉन. आता ही जी घटना आहे, फेनॉमेनॉन जी आहे, जी घटना किंवा इव्हेंट ज्याला आपण म्हणतो, किंवा या ठिकाणी द वापरलेला आहे. आणि दिस फेनॉमेनॉन किंवा द फेनॉमेनॉन जे म्हटलेलं आहे, हे कुठल्या तरी फेनॉमेनॉनचा ऑलरेडी रेफरन्स आधी दिलेला आहे, म्हणजे हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. इथे म्हटलेलं आहे अ गिग इकॉनॉमी. इथे आर्टिकल ए चा वापर केलेला आहे, म्हणजे हे आपलं फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतं. दिस मॉडेल म्हटलेलं आहे, सो हे प्रोनाउन रेफरन्स किंवा नाउन रेफरन्सचा प्रकार आहे, आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. इकॉनॉमिक्स आर्ग्यू दॅट अंडरस्टँडिंग दिस न्यू. आता हा जो दिस आहे या ठिकाणी काय आहे? प्रोनाउन आहे किंवा याला नाउन रेफरन्स किंवा आपण याला काय म्हणू शकतो? प्रोनाउन रेफरन्स म्हणू शकतो. म्हणून हे सुद्धा आपलं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. याची बी आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. आणि एकदाच आपलं फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी मिळालं, तर या अ गिग इकॉनॉमीसाठी द फेनॉमेनॉन वापरलेला आहे, की दिस मॉडेल वापरलेला आहे, की दिस न्यू वापरलेला आहे, ते आपल्याला क्लिअरली कळेल आणि अशा पद्धतीने आपली अरेंजमेंट जी आहे ती होऊ शकते.
आणखी एक सेंटेन्स आहे अ न्यूरल नेटवर्क म्हटलेलं आहे. सो इथे आर्टिकल एचा वापर करण्यात आलेला आहे. इकडे आर्टिकल चा वापर करण्यात आलेला आहे. इकडे दिस वापरलेला आहे आणि इथे ॲज अ रिझल्ट म्हटलेलं आहे. इथे जरी आर्टिकल ए असला मित्रांनो, तरी हा फक्त आर्टिकल ए नसून हा पूर्ण फ्रेजचा पार्ट आहे, की ॲज अ रिझल्ट एक परिणाम म्हणून. ॲज अ रिझल्ट म्हणजे काय? परिणाम. त्याचा जो रिझल्ट आलेला आहे, त्याचा जो परिणाम आलेला आहे तो. सो या ठिकाणी हे सुद्धा आपलं फर्स्ट सेंटन्स होणार नाही. हे पण आपलं फर्स्ट सेंटन्स होणार नाही. हे पण आपलं फर्स्ट सेंटन्स होणार नाही. हे आपलं फर्स्ट सेंटन्स होईल. आणि एकदाच आपल्याला आपलं पहिलं सेंटन्स मिळालं, की त्याच्यानंतरची जी काही सेंटेन्सेस आहेत, त्या सेंटेन्सेसला आपण प्रॉपरली पेअर करू शकतो. सो या महत्त्वपूर्ण 3 ट्रिक्स होत्या, की ज्या सर्वांना माहितीच असल्या पाहिजेत आणि यावर आपण आपले जे पॅराजंबलचे क्वेश्चन्स जे आहेत त्यांना सॉल्व्ह करू शकतो. तसं ट्रिक जर पाहिलं मित्रांनो, तर ट्रिक असंख्य आहेत, अनेक आहेत. एकट्या पॅराजंबल या टॉपिकवर, पॅराजंबल या प्रकरणावर जे काही पॅराजंबलचे क्वेश्चन्स आहेत त्यांना सोडवण्यासाठी आपण 150 ते 200 ट्रिक्सचा वापर करू शकतो. परंतु इतक्या 150 ते 200 ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. त्यापेक्षा जर तुम्ही टेक्निकचा वापर केला, पॅटर्नचा वापर केला, तर तुमचं जे पॅराजंबलचे जे क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉल्व्ह होतील आणि यासाठी लागतो सराव. आणि या टेक्निक समजून घेण्यासाठी तुम्हाला जॉइन करावं लागेल SK एज्युकेशन ॲपवर असलेला आपला इंग्लिश ग्रामर प्लस व्होकॅब्युलरी प्लस PYQ कोर्स सर्वांसाठी उपलब्ध आहे मित्रांनो. जर तुम्हाला खरोखरच चांगले मार्क्स मिळवायचे असतील, मॅक्सिमम मार्क्स मिळवायचे असतील, आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील येणाऱ्या सर्व एक्झामिनेशनमध्ये, तर तुम्ही हा आपला जो कोर्स आहे इंग्लिश ग्रामर प्लस व्होकॅब प्लस PYQ हा जॉइन केलाच पाहिजे. तर आज इथेच थांबूया. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. टेक केअर.